नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेठमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्व खूप कष्टाने आणि मेहनतीने आयुष्यभर पैसा कमवतो आणि त्या पैशावरती सरकार प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातनं टॅक्स आकारत असते. म्हणजे आपण एक छोटीशी गोष्ट जरी विकत घेतली, कंगवा विकत घेतला, एखादा बिस्किटचा पुडा जरी विकत घेतला, त्यावरती सुद्धा जी-एस-टी मार्फत टॅक्स आकारला जातो आणि आपण तो भरत देखील असतो. म्हणजे विचार करा, आपण जे पेट्रोल सरकारला 60 ते 70 रुपयात भेटतं, त्या पेट्रोलला आपण ₹102 मध्ये विकत घेतो. म्हणजे हा 102 ते 60 ह्या रुपयामध्ये जो फायदा होतो, तो म्हणजे टॅक्स आणि तो टॅक्स कोणाला जातो, तर तो सरकारला जातोय. तरी आपण न बोलता सुद्धा तो टॅक्स जो आहे तो भरत असतो. का? कारण की आपली अपेक्षा असते की तो सर्व पैसा सरकारने एखाद्या चांगल्या कॉजसाठी, एखाद्या चांगल्या कामासाठी, लोकांच्या कल्याणासाठी वापरावा. परंतु काय होतंय मित्रांनो, सरकार जो पैसा आहे, तो अवाढव्यपणे, चुकीच्या पद्धतीने, वाटेल तिथे काहीही खर्च करतोय. काहीही विचार करत नाही. एक नवीन योजना आणलेली आहे. आता या योजनेला आपण असं म्हणूया की ही जेवढे पण व्ही-आय-पी अधिकारी आहेत, सरकारी व्ही-आय-पी अधिकारी आहेत, त्यांच्या कल्याणाची योजना आहे. त्यांना सर्वांना जे आहे इलेक्ट्रिकल व्हेकल्स घेण्यासाठी सरकारकडनं पैसे मिळणार आहे. तर याबद्दलच हा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. मित्रांनो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य न्यायमूर्ती हे त्यांना वाटेल त्या कंपनीची कोणतीही कार, कोणत्याही किंमतीची मर्यादा नसलेली कार हे विकत घेऊ शकतात आणि त्यासाठी शासन त्यांना पूर्णपणे 100% अनुदान देणार आहे. सोबतच उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत, उपलोकायुक्त आहेत, मंत्री आहेत, राज्यपाल आहेत, मुख्य सचिव आहे, यांना त्यांच्या पसंतीचे 30 लाखांपर्यंतचे वाहन खरेदी करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ते त्यांना आवडेल ते वाहन 30 लाखापर्यंत खरेदी करू शकतात. आणि हा पैसा कुठून येतोय? हा पैसा येतोय आमच्या टॅक्समधनं. संताप नाही होते का? तुम्हाला ही बातमी ऐकून थोडंफार जर वाईट वाटलं नाही, तर तुम्ही एक चांगले नागरिक नाही आहे, लक्षात ठेवा. दुसरे जे आहे, दुसऱ्या फळीचे जे अधिकारी आहे त्यांचं त्यामध्ये महाधिवक्ता म्हणजे सरकारचे वकील, ते महाधिवक्ता, मुख्य माहिती आयुक्त, निवडणूक आयुक्त, मुख्य सेवा आयुक्त, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना 25 लाखांपर्यंत वाहन खरेदी करू शकतात ते. त्यांना आवडेल त्या कंपनीचं. तिसऱ्या फळीमध्ये येतात राज्य माहिती आयुक्त, सेवा हमी आयुक्त. हे जे आहे 20 लाखापर्यंत वाहन खरेदी करू शकतात. आणि चौथ्या फळीमध्ये येतात जे MPSC सदस्य आहे, ते 20 लाखापर्यंत खरेदी करू शकतात. त्यानंतर येतात विभागीय आयुक्त, परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, हे 17 लाखांपर्यंत जे आहे वाहन खरेदी करू शकतात. जिल्हाधिकारी, मुख्य कार्य अधिकारी, पोलीस आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश हे 15 लाखांपर्यंत वाहन खरेदी करू शकतात. म्हणजे हे सर्व जे आहे इलेक्ट्रिक वाहनं ते खरेदी करू शकतात. आणि सरकारचं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्यांचा खप वाढवावा, लोकांमध्ये त्यांच्याकडे पाहून अट्रॅक्शन निर्माण व्हावं, लोकांनी पण इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करावी. यासाठी यांना जे आहे हे आम्ही फुकटमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल वाटतो आहे. आणि 30-30, 15-15, 17-17 लाख हे कोणाच्या खिशातनं जाणार आहे? ते सरकारच्या खिशातनं जाणार आहे. विचार करा, आधीच महाराष्ट्र सरकार जे आहे ते करोडोंच्या कर्जाखाली आहे. तुम्ही वेगवेगळ्या योजना चालवता आहे आणि त्यामध्ये अजून हा अधिकचा भार पडणार आहे. मी म्हणतो का तुम्ही लोकांना फुकटमध्ये जे आहे इलेक्ट्रिक व्हेकल वाटता आहेत. ज्यांना घ्यायचे आहे ते घेणारच आहेत. पण त्यासाठी तुम्हाला जे आहे वेगवेगळे अधिकारी त्यांना फुकटमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल द्यायची काहीच अधिकार नाही आहे. ते तुम्ही जे सर्व पैसे आहेत ते सरकारी तिजोरीमधून वापरताय आणि ते सरकारी तिजोरीमध्ये पैसे जे येत आहेत ते सामान्य जनतेचा पैसा आहे. तो तुम्ही अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने वापरू शकत नाही. त्या पैशाने तुम्ही मौज मजा करताय, थोडीफार तरी लाज बाळगा. अरे, जे रस्ते आहेत, ज्या रस्त्यावरून या गाड्या चालणार आहेत ते रस्ते सुधरवा रे. किती वाईट रस्त्यांची अवस्था आहे ती. त्या रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत. जे लोक त्यांच्या स्वतःच्या कष्टाने गाड्या घेतात, स्वतःच्या कष्टाने राबून 15-16 लाखाचे, 10-12 लाखाची, 5-7 लाखाची गाडी घेतात, फोर व्हीलर घेतात. त्यांच्या फोर व्हीलर जेव्हा त्या खड्ड्यांमध्ये जातात तेव्हा त्यांचे सस्पेन्शन खराब होतात मित्रांनो. आणि जे लोक कष्टाने फोर व्हीलर घेतात त्यांच्या फोर व्हीलर ते व्यवस्थित रस्त्यावरून चालू शकत नाही आहे. आणि तुम्ही फुकटमध्ये जे आहे 30-30, 15-15, 17-17 लाखाच्या इलेक्ट्रिक व्हेकल ज्या आहेत त्या वाटत आहात.
ॲटलिस्ट ते तुम्ही रस्ते तरी जे आहे त्या रस्त्यावरून ह्या सगळ्या गोष्टी चालते रस्ते पहिले चांगले करा, लोक कल्याणाची कामं करा. पण ते तुम्हाला नको आहे. तुम्हाला काय हवं आहे फक्त तुम्हाला सरकारी तिजोरीतनं पैसा कसा काढता येईल, नुसता कसा काढता येईल पैसा, हे करायचं आहे तुम्हाला फक्त. तुम्हाला नुसता भ्रष्टाचार करायचा आहे. ज्या खड्ड्यांमधनं ह्या गाड्या जातात ना, त्या खड्ड्यांमधून एखादा सामान्य माणूस जेव्हा त्याची गाडी घेऊन जातो, एका टू व्हीलर घेऊन जातो, तेव्हा त्याचे सस्पेन्शन खराब होतात, त्याची सर्व्हिस कॉस्ट वाढती. सोबतच त्याचं जे स्पाईनचं स्ट्रक्चर आहे, स्पाईनमध्ये वेगवेगळे फ्रॅक्चर बनत असतात, मायन्यूट फ्रॅक्चर होत असतात. आणि ते मायन्यूट फ्रॅक्चर जेव्हा हळूहळू नुसते होत 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 हील होतात, परत होतात, हील होतात, परत होतात आणि हळूहळू त्याला कंबरदुखीची जे आहे ते त्रास व्हायला लागतात. म्हणून त्याला स्पाईनची सर्जरी करावी लागते. वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंटसुद्धा या खड्ड्यांमधून होतात. तर हे खड्डे आहेत ना, ते बुजवा रे, ते लोक कल्याणाची कामं करा. काय तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे फुकटमध्ये वाटू राहिले सरकारी अधिकाऱ्यांना, पहिलेच त्यांना कमी आहे का, पहिलेच ते भ्रष्टाचार करताय. आता त्यांना जे इलेक्ट्रिक व्हेकल वाटू राहिले, ठीक आहे वाटा बाबांनो, काय तुमचं सरकार आहे, करा जे करायचं ते करा. सामान्य माणसाशी तुम्हाला काहीच घेणे नाही. मित्रांनो, तुम्ही सामान्य नागरिक आहात आणि प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ डिलीट होण्याच्या पूर्वीच हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रामध्ये पसरवून द्या आणि या व्हिडिओखाली कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.